आर-डी अंतर्गत लहान मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. यामध्ये 1ली ते 8वी पर्यंतचं मोफत शिक्षण असतं आणि यामध्ये आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. बघा सविस्तर माहिती. जय श्री मित्रांनो, आर-टी म्हणजेच राइट टू एज्युकेशन याची शेवटची तारीख होती 10 मार्च 2026. म्हणजे तुम्ही फक्त 10 मार्च 2026 पर्यंतच हे फॉर्म तुम्ही भरू शकत होता. पण आता यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता तुम्ही 18 मार्च 2026 पर्यंत हे आर-टीचे फॉर्म भरू शकत आहात. पण यामध्ये काही बदलसुद्धा करण्यात आलेले आहेत. ते म्हणजे पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही अगोदर गॅस पासबुक देऊ शकत होता. पण आता ही अट रद्द करण्यात आलेली आहे. आता तुम्ही पत्त्याच्या पुराव्यामध्ये गॅस पासबुक वापरू शकत नाही. तसेच तुम्ही बँक पासबुकसुद्धा वापरू शकता. पण त्यामध्ये एक अट आहे, की तुम्ही फक्त आणि फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक वापरू शकता. म्हणजे असं नाही, की पतसंस्था आहे किंवा कोणतीही एक जनरल बँक आहे त्याची तुम्ही पासबुक वापराल असं नाही. फक्त तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक वापरायची आहे. ठीक आहे. आणि आणखी बदल म्हणजे असा, की अगोदर फक्त 1 किलोमीटरच्या आतमध्येच तुम्ही तुमचा पत्ता, तुमची शाळा सिलेक्ट करू शकत होता. पण आता 1 किलोमीटरचं अंतर आता रद्द करण्यात आलेलं आहे आणि 3 किलोमीटर हे वाढवण्यात आलेले आहे. पण आता यावर 3 किलोमीटरचा सध्या ऑनलाईनरित्या यायला आहे. पण लगेच काही दिवसामध्ये हे नवीन जी अट आहे, ही अट येणार आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीकरिता आपल्या पेजला फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.